अहिल्यानगर जिल्ह्याला हादरवून टाकणारी एक घटना समोर आली आहे। पाथर्डी तालुक्यातील धायतकडवाडी येथील रहिवासी बाबासाहेब धायतकड यांनी खासगी सावकारीच्या अमानुष जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती। धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती। त्यात आरोपींचा उल्लेख होता। असे असूनही संबंधित आरोपींवर अद्याप कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या त्यांच्या कुटुंबियांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे। पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 12 जून 2025 रोजी मयत बाबासाहेब धायतकड यांच्या मुलाने आरोपी बाबासाहेब गरजे यांच्याकडून होणारा त्रास आणि खासगी सावकारीतून सततच्या पैशांच्या मागणीमुळे आपल्या वडिलांनी आत्महत्या केल्याची सविस्तर फिर्याद दिली। यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र गुन्हा दाखल होऊनही आरोपी अजूनही मोकाट फिरत आहे, तर तपास अधिकारी योग्य तपास करत नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। या अन्यायाच्या विरोधात दाद मागण्यासाठी मयत बाबासाहेब धायतकड यांच्या 95 वर्षीय वृद्ध आई भीमाबाई धायतकड यांच्यासह संपूर्ण कुटुंबियांनी आरोपींना तात्काळ अटक करावी, योग्य तपास करावा आणि त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले। या उपोषणात संदीप धायतकड, स्वाती धायतकड, आशाबाई गरजे, बाबाजी गरजे, अर्चना भावड, रंजना दहिफळे आदींसह संपूर्ण कुटुंबीय सहभागी झाले आहेत। बाबासाहेब धायतकड 1 महिना आणि 10 दिवसापूर्वी माझ्या वडिलांनी गळफास घेऊन त्यांचा मृत्यू झाला। त्यासाठी आम्ही आज तिथं आरोपीला अटक करण्यासाठी उपोषण करत आहोत आणि आम्ही 2-3 निवेदन SP ऑफिसला देऊन दिले तरी काही प्रक्रिया झालेली नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही आज हा निर्णय घेतला आहे की इथं उपोषण करायचा आणि तो बाळासाहेब बबन गरजे हा आरोपी पाथर्डी गावात सरेआम हिंडत आहे, पण तरी पोलीस त्याला अटक करत नाही आहेत। त्यामुळे आम्ही उपोषणाचा निर्णय घेतला की उपोषण केल्यानंतर आरोपीला अटक केली जाईल अशीच आमची शेवटची इच्छा आहे। कशामुळे आत्महत्या ही माझ्या वडिलांनी बाबासाहेब बबन गरजेकडून 6 लाख रुपये घेतले होते आणि ते 6 लाख रुपये त्यातले 6 लाखामधली 5 लाख रुपये व्याजासकट परत केले, तरी तो 1 लाखासाठी 5 लाख रुपये मागत होता। तर माझ्या वडिलांना त्याने खूप मेंटल टॉर्चर केलं आणि त्या मेंटल टॉर्चर ते सहन करू शकले नाही। त्यामुळे त्यांनी आमच्या शेजारी शेतातील लिंबाला गळफास घेऊन आत्महत्या केली। माझं नाव सचिन बाबासाहेब धायतकड, राहणार धायतकडवाडी तालुका, पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर। 12/6/2025 रोजी माझ्या वडिलांनी बाळासाहेब बबन गरजे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती। त्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती, ती व्हायरल केली आणि त्यानंतर आज रोजी 1.5 महिना होऊन सुद्धा आरोपीला अटक नाही झाली। त्यामुळे आज आम्ही उपोषणाला बसलेला आहोत। आरोपी कुठले आहेत? आरोपी बाबासाहेब बबन गरजे गावातलाच आहे। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।